नमस्कार, मी कविता माझ्या ठिकाणी स्वागत. आजचा ब्लॉग आहे मार्केटचा डिमार्टचा. मी आले ठाण्यावरून, ठाण्यातून एरोलीच्या डिमार्टला आज व्हिजिट देणार आहोत आणि बघणार आहोत तिथले प्राईस. मकर संक्रांतीनिमित्त वेगवेगळं प्राईस वेगवेगळं गिफ्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. काय काय प्राईस असणार त्या गिफ्टची आणि संक्रांतीनिमित्त काय काय वस्तू इथे आल्या नवीन ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला जाऊया आज डिमार्टचे भ्रमण. काय घ्यायचं शँग? कुठला बिस्किट घ्यायचं तुला? तुला कुठला बिस्किट पाहिजे बघ ना, आहे ना बघ सगळे. हॅडन्सी घ्यायचं काय बघ, हॅडन्सी. पण हा याच्यामध्ये हां असंच असं ना, चॉकलेट आणि छोटा आहे पार्ले ब्रिटानियाचा कंपनीचं छोटा आहे. हां आपण छान आहे ना. बघ कुठला घ्यायचा तुला, बघ ना. वेगवेगळं डिफरंट आहे ना बघ. चॉकोला आहे आणि कुठल्या फ्लेवरमध्ये आहे? व्हॅनिला फ्लेवरमध्ये. खावला चॉकलेट कोको फ्लेवरमध्ये. याची प्राईस आहे 30. एवढा मोठा चॉको फाईल्स. कुठल्या फ्लेवरचा? ओरिजिनल फिल कुकीज नाही, चॉकलेटच होते. चॉकोच असेल. हा मला फ्लेवर हा पण एक वेगळा वाटतो बघ. नाही हा जिम जॅमचा आपण तर नेहमीच घेतो. कुठला पाहिजे बघ? हा पूर्ण बिस्किट वेफर्स आणि खारी टोस्ट वगैरे आहे. इथे चॉकलेट्स पण आहे आणि ब्रेडचं या साईडला आहे. पूर्ण चॉकलेट्स इथे आहे, टोस्टचं इथे आहे आणि त्या साईडनी बिस्किट्स आहे. एवढं सगळं बिस्किट घे ना. डिमांड म्हणजे सगळा संसार आहे. काही यामध्ये सगळं छोट्या छोट्या वस्तूपासून सगळं मिळतं आणि काही प्राईजमध्ये पण कमी प्राईजमध्ये पण असतं, म्हणजे डिस्काउंट वगैरे त्यामुळे असतं. त्यामुळे आपण बराच वेळ डिमांडमध्ये येत असतो. तर अशा वेळा मुलांना जर सोबत घेऊन आला तर मुलं जे खर्चिक तर असतातच मुलं हे, आणि हे घे ते घे अशा वेगवेगळ्या गोष्टी आजूबाजूला त्यांच्या दिसतात तर ते सतत मागणी करतात. तर हे शँगसुद्धा तसंच करतो, मम्मा हे घे, मम्मा ते घे. तर त्याच्या आवडीच्या काही वस्तू आम्ही घेतल्या, म्हणजे बिस्किट, चॉकलेट्स अशा. इथे काजू बदाम पण आहे. काय प्राईज याची? 557 हाफ केजी. 207 500 kg. हा मिक्स पण घेऊ शकतो तुम्ही, मिक्स पण आहे. 699 म्हणजे 700 रुपयाला अर्धा किलोचं 500 ग्रॅम. इथे लसूणसुद्धा आला आहे पाव किलो 100 रुपये. 99 म्हणजे 99ला पाव किलो लसूण. हा मॅकानो कितीला आहे काय माहिती. तर प्राईस 100 ग्रॅमची 311. आता आपण गेलो दुसऱ्या साईडला. तिथे आहे गहू, तांदूळ, ज्वारी, म्हणजे जे धान्य, कडधान्य
जे तुम्हाला हवे आहे म्हणजे शेंगदाणे तेल ह्या सगळे एक साईडला आहे, म्हणजे त्या साईडला मी ज्या साईडला जाते त्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला जे तो आपण सरळ आलं त्याच्या लेफ्ट साईडला हे सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहे. आणि वरती जे प्रत्येकाच्या गोष्टींच्या प्राईजवरती लिहिलेले आहेत, म्हणजे गव्हाचे किती, तांदळाचे किती, साखरचे किती, या सगळ्यांचं रेट वरती दिलेले आहेत. तर डिस्काउंटमध्येच असतं तिथे पण. आणि छान असतं प्रोडक्ट पण चांगलं असतं. मी नेहमी डिमांडमधूनच सामान भरते. एक्स्ट्रा काय असेल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तिथे मिळत नाही त्या आम्ही दुसऱ्या मार्केटमध्ये भरते, पण मोस्टली मी डिमांडमध्येच भरत असते. ठाण्याच्या पण आणि एरोलीच्या पण या दोन्ही डिमांडमध्ये मी जाते आणि इथे नक्की या गोष्टी चांगल्या पद्धतीच्या असतात, चांगल्या प्रोडक्टचे असतात, टिकाऊ असतात आणि छान उपयोगी असतात. प्रोडक्ट खूप छान असतं म्हणून मी डिमांडला प्रत्येक वेळी भेट देते आणि तिथे बरेचपैकी मला बेनिफिट होतं. साबणांमध्ये डिस्काउंट असतं, भरपूर वस्तूंमध्ये डिस्काउंट असतं. तर मी मोस्टली डिमांडमध्येच सामान भरते. तर अशा प्रकारे ही जर्नी होणार आहे आपली. तर कंटिन्यू बघा, खूप काही प्रोडक्ट आहे, खूप लेडीजचे जेंट्सचे आपल्या घरगुती वस्तू असतात काय काय. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मी दाखवणार आहे सगळ्या गोष्टी. हे सगळं तुम्हाला दिसतंय ते सगळे कंटेनर आहे प्लास्टिक. प्रत्येकाची वेगवेगळी प्राईज आहे. हे फ्रूट बास्केट, याची प्राईज ₹39, 79. हे लहान मुलांची बास्केट, त्याची 229 प्राईज. पॉट आहे हा, जी प्राईज याच्यावर दिलेली नाही, बहुतेक दिसत नाही आहे मला. हे छोटे बॉक्स आहेत, छान आहेत. 99ला या बॉटल्स आहेत, 99ला. 99लाच आहे. त्याची प्राईज आहे 249 आहे. 3चा सेट आहे. हा पण 449ला आहे. हा पण 3चा सेट आहे. छोटे पण जार आहेत आणि यांची प्राईज 249 त्याची आहे खालच्याची. आणि याची प्राईज दिसत नाही, 149ला 3 आहेत ते. हे 99ला जार आहेत. याचं कंटेन छान आहे कंटेनर. हा 299ला. छोटे छोटे भरणे छान आहेत, मस्त. खूप हलके आहेत, हेवी नाही असं वाटतं हेवी आहे, पण 89ला एक आहे ही. हे कलरमध्ये पण आहे आणि ही मोठी आहे ते 109. निव्हिया प्रोडक्ट आहे सगळं, मॉइश्चरायझरचे वेगवेगळे ब्रँड आहेत, ते लिहिलेलं आहे सगळं. लिफ्टने किंवा तुम्ही बाजूला पायऱ्या आहेत तर ते पायऱ्याने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. पायऱ्या फार नाही आहेत तर लिफ्टने सुद्धा जायचं असेल तर जाऊ शकता. माझी एक ट्रॉली भरलेली आहे, त्या शँग लिफ्टने येतो आणि मी इकडून पायऱ्याने जाते. तर छान इकडे लेडीजचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत, म्हणजे चाप वगैरे, नेकलेस, गळ्यातलं ब्रासलेट वगैरे अशा प्रकारे. आणि खाली काही फ्लावर्स ठेवलेले आहेत. पुढे वरती आल्यानंतर लेडीजचं सगळं प्रोडक्ट बरेच आहे. लेडीजसाठी कुर्तीज वगैरे छान आहेत, 399पर्यंत पासून आणि 499, 599 असे भरपूर वेगवेगळे पॅटर्न आहेत. तर हा खूप लेडीजचा एक साईडचा भाग आहे. लेगिन्स वगैरे पण आहे तिथे छान. आणि दुसऱ्या साईडला वेगवेगळे प्रोडक्टसुद्धा ठेवले आहेत, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप मजेशीर होणार आहे हा व्हिडिओ.
199पासून सुद्धा काही कुर्तीज वगैरे होते तिथे. तर कलरफुल असे, आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. वेगवेगळ्या पॅटर्न तिथे तुम्हाला दाखवले, वेगवेगळ्या प्राईजमध्ये सुद्धा दाखवलेले आहेत. आणि इकडे अंडरगार्मेंट पण आहे लेडीजचे, लेडीज जेंट्स टी शर्ट, पॅन्टीज, सलवार, अशा वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टेसुद्धा, लॉंग शॉर्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी. आणि 99ला सुद्धा मुलींचे टॉप वगैरे आहेत, टी शर्ट्स आहेत, लहान मुलांची पण आहे. आणि इथे आमच्या बाजूला अवतीभोवती एक छोटीशी मुलगी छान इकडे तिकडे करत होती. छान आम्हाला माझ्या मुलाला छान एन्जॉय हे खेळत होता तिच्यासोबत. इकडे तिकडे फिरत होती ती आणि छान इकडे तिकडे हात लावत होती, या ड्रेसला त्या ड्रेसला, आणि आम्हाला मध्ये करत होती आमच्या. तर छान असं मस्त मजेशीर तिचा व्हिडिओ झाला छोटासा. आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळे बाकीचे टी शर्ट वगैरे चेक करत होते मी. त्यानंतर मी पुढे गेले, पुढे पण तसेच होते. पुढे मग श्रेयंकला थोडंसं वेगळं, तो नर्वस होता, त्याला पण काहीतरी घ्यायचं होतं. तर आम्ही ते लहान मुलांचं खेळणीसुद्धा बघायला गेलो. तर तिथे त्याला जे पाहिजे ते तिथे नव्हतं, तर तो थोडासा नर्वस झाला होता. तर मी एक वेगवेगळ्या प्रकारचे घेत होते आणि तो मध्ये मला थोडासा त्रास देत होता, मम्मा हे घे, मम्मा ते घे. तर मी काही रुमाल्स वगैरे घेतले जेंट्सचे. इथे कप वगैरे आहेत, कपचे वेगवेगळे प्राईज आहेत, वेगवेगळे सेट आहेत. आणि अशा प्रकारे छान हा डिमांड खूप मोठा आहे. नक्की इथे भेट देऊन बघा आणि बघा इथला प्रोडक्ट कसा आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की घ्या. आणि इथे छोट्या डिशसुद्धा आहे, डिझाईनचे आहे, मुलांचे लहान छोटे असे मस्त छान मी काही घेतलेत. आणि छान मस्तपैकी हे बघा, मला हे फार आवडलं, खूप छान आहे. हे खूप नाजूक होतं, त्याच्यामुळे मी नाही घेतलं, पण छान मला खूप हे प्रोडक्ट आवडलं होतं. 119 120 असं काहीतरी त्याचं प्राईज आहे. आणि छान असं मस्त दिसायला पण छान आहे. पण त्यामध्ये 119ला आहे. तर एक दिव्याचं आहे, ते 79ला हे 5 दिवे आहे, संदूक आहे छान साईडला वेगवेगळ्या प्रकारचे. हे पण एक मला छान आवडलं, मस्त होतं, 99च्या हिशोबाने खूप छान होतं. हा पण बॉक्स आहे 99ला, काचेच आहे, उलटा आहे, काटेचा जार आहे हा. आणि हा असं छान लॅम्पसाठी पण आहे, मस्त आहे. हा 149ला, 170चा आहे पण 149, 150. अशा प्रकारे वेगवेगळे मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवते इथले. थोडं डिफरंट आहे, हे काय होतं मला कळलंच नाही. आणि साईडला ते लॅम्पसारखं होतं, म्हणजे दिवा होता, आतमध्ये काचेचं होतं आणि वरती गणपती बाप्पा होते आपले. आणि ते आहे 399ला अगरबत्त्यांचा. सेंटेड अगरबत्ती असावी अशी, काय मी हे प्रोडक्ट यूज केलेलं नाही आहे, मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा याला कसं यूज करतात ते. तर मला हे छान वाटलं, वेगळं वाटलं डिफरंटमध्ये. आणि ते छोटेसे कॅन आहे, हे सुद्धा लॅम्पसाठी असावं. तर असे वेगवेगळे प्रोडक्ट इथे होते. तर ते वेगळं एक डिफरंट आहे. हे पण एक त्यामध्ये मला एक दिसलं 199ला. तर ते एक संदूकच आहे, पण मोठा संदूक होता. तर छान असं वाटलं, हे 199च्या हिशोबाने खूप छान होतं आणि हेवी पण होतं ते. अशा प्रकारे वेगवेगळे प्रोडक्ट आपण बघतोय. पुढे बघूया कुठले आहेत ते. पुढे पण छान आहे. तर स्टीलचा हा पूर्ण साईड आहे, एक साईडला पूर्ण स्टीलचा ठेवला आहे आणि दुसऱ्या साईडला असे हे ठेवलेले आहेत दिव्यांचे. स्टीलचा चॉपर आपल्याकडे, आणि ते लाकडी आहे, विडी आहे, कलबत्ता आहे. हे आहे बघ, छान ठेवण्यासारखं. कितीला आहे? 399ला. बापरे, हेवी आहे ही, छान. त्या वाट्या हे 79, 99. आणि हे कासवाची आहे. इथे बघूया दिव्यांची प्राईस वेगवेगळी. इथे हे आहे कासव आणि प्लेट आहे, ते 350 रुपयाला. 69चे दिवे आहेत, 79, 69, 59 असे छोटे वेगवेगळे प्रोडक्ट आहे. आणि ते अगरबत्तीचे स्टँड पण आहे, छोटे दिवे पण आहे 69ला. आणि घंट्या पण आहेत, टोप पण आहे. पण खूप काही खूप महाग होते, काही 149, 249 असे. तर हे आहे 229ला, म्हणजे 229ला.
प्लेट्स आहेत, कढया आहेत. कढया खूप हेवी होत्या. तर 3 प्लेट आणि 2 वाट्या असे एक सेट 229ला आहे. तर अशा प्रकारे हे मस्त डीमार्ट आहे. हे आहे 499ला. ब्लँकेट, खूप मोठं ब्लँकेट आहे. तर हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये हे ब्लँकेट खूप उपयोगी पडतात. टोप्या पण होत्या, वेगवेगळे शर्ट्स थंडीचे, आणि हे मला फार आवडलं. छान सूर्यासारखं असं छान हँगिंग होतं. खाली कपचं पण आहे आणि वरती पण आपण ग्लास वगैरे असं ठेवू शकता. तर हे आहे 399ला टेबल छोटा. आपण 29, 39 हे छान असे डिश होते, वाट्या होत्या, प्लेटी होत्या. आजूबाजूला खूप मोठ्या असे संक्रांतीनिमित्त ह्या सगळ्या वस्तू तुम्ही एकमेकांना देऊ शकता, एकमेकींसोबत शेअर करू शकता. तर खूप छान प्रोडक्ट आहे. वस्तू पण चांगली आहे, टिकाऊ आहे. द्यायचं असेल तर अशा प्रकारे द्यावं, कारण कुठलीही वस्तू टिकण्यासाठी अशी वस्तू घ्या. डिमांडचे वस्तू खूप वर्ष टिकतात, कारण की खूप छान त्याचं हे असतं, हेवी प्रोडक्ट असतं. आणि इकडे सगळ्या जेंट्स, लेडीज चप्पल्स आहे, सँडल्स आहे, शूज आहेत. वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहे. मी माझ्या मुलांना सुद्धा इथे घेतले होते आणि माझी चप्पलसुद्धा मी बऱ्याच वेळा इथेच घेतली. तर अशा, कारण की ह्या खूप टिकाऊ असतात, खूप वर्ष टिकतात. थोडं 5,000 रुपये एक्स्ट्रा महाग असतात, पण चांगल्या प्रकारे पण असतात आणि टिकाऊ पण असतात. तर त्याच्यावर काही डिस्काउंट पण असतात. तर अशा प्रकारे वेगवेगळे शूज, वेगवेगळ्या प्रकारचे सँडल्स इथे बाजूला आहे. तर प्रत्येक प्रोडक्ट हा वेगवेगळ्या साईडला आहे. आणि त्यानंतर आम्ही लागलो माझी ट्रॉली लाईनला. तर माझी ट्रॉली कुठे मी ते तुम्हाला दाखवते. ते माझे मिस्टर उभे आहेत तिकडे. तिथे आमची ट्रॉली आहे. बिलिंगसाठी आम्ही लाईनमध्ये रेडी होतो आणि नंबर लागला, त्यामुळे आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही डिमांड भ्रमंती कशी वाटली, म्हणजे या डिमांडमध्ये आपण किती कुठले प्राईज होते, कुठल्या वस्तू आपण घेतल्या आहे, या सगळं अशा प्रकारे आपली ही जर्नी इथंच थांबली पूर्ण झालेली आहे. छानपैकी मी मस्त दाखवलेलं आहे आजूबाजूचं. मी आता निघालेले आहे बिलिंगच्या सेंटरला. तर हा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा.